नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई-लर्निंग या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण विपणन आणि विक्रय कला किंवा विपणनाची मूल तत्वे या विषयातील प्रकरण 4 म्हणजे विपणनातील आधुनिक प्रवाह या प्रकरणाला सुरुवात केली. त्यामध्ये आपण डिजिटल किंवा अंकात्मक विपणन तसेच हरित विपणन आणि कोनाडा विपणन या संकल्पना सविस्तर समजून घेतल्या आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण ई विपणन ही संकल्पना सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामध्ये त्याचा अर्थ, व्याख्या व उपयोगिता आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर ई विपणनाचे फायदे, मर्यादा व आव्हाने यांचा अभ्यास करणार आहोत आणि शेवटी सामाजिक प्रसार माध्यमांद्वारे विपणनातील आव्हाने व संधी कोणत्या आहेत यांचाही अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. चला तर मग ई विपणन ही संकल्पना सविस्तर समजून घेऊया. मित्रांनो, कालमानाप्रमाणे व पर्यावरणातील बदलानुसार तसेच तंत्रज्ञानातील बदलानुसार विपणनाच्या पद्धतीमध्येही सुधारणा व बदल होत गेले. ई विपणन ही संकल्पना त्याचाच एक परिणाम आहे. ई मार्केटिंग हे आधुनिक संप्रेषण तंत्रज्ञान आणि जुनी विपणनाची तत्वे जी लोकांनी अगोदरच अंमलात आणली आहेत त्याच्या उत्तम मिश्रणातून तयार झालेली रचना आहे. ई विपणनाचा अर्थ अजून आपल्याला समजून घेता येईल, तो म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर ई विपणन म्हणजे इलेक्ट्रॉनिक विपणन होय. म्हणजेच विपणनाच्या तत्वे व युक्त्या यांची अंमलबजावणी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा आणि विशेष म्हणजे इंटरनेटचा वापर करणे होय. ई मार्केटिंग आणि इंटरनेट मार्केटिंग किंवा ऑनलाईन मार्केटिंग या संज्ञा सारख्याच अर्थाने येथे वापरल्या जातात. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. ई विपणनाला ई मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंग किंवा ऑनलाईन मार्केटिंग असेही म्हटले जाते. तसेच ई विपणन ही इंटरनेटचा उपयोग ब्रँडच्या विपणनासाठी करून घेण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये थेट प्रतिसाद विपणन व अप्रत्यक्ष विपणन या दोन्ही पद्धतींचा समावेश होतो. यामध्ये तंत्रज्ञानाच्या विविध प्रकारांचा उपयोग करून व्यवसायाला थेट ग्राहकांशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. ई विपणनामध्ये व्यवसायाच्या सर्व कृतींचा समावेश होतो. वर्ल्ड वाईड वेब द्वारे नवीन व्यवसाय आकर्षित करणे, चालू व्यवसाय टिकवून ठेवणे व ब्रँडचे अस्तित्व टिकवून ठेवणे या सर्व गोष्टी केल्या जातात. यानंतर आता ई विपणनाच्या व्याख्या आपण बघूया. मित्रांनो, ई विपणनाची पहिली व्याख्या आहे ती म्हणजे ई विपणन म्हणजे अंकीय किंवा डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून वस्तू व सेवांचे प्रवर्तन आणि विक्री करणे. इलेक्ट्रॉनिक आणि इंटरनेट तंत्रज्ञान ही पारंपरिक विपणनामध्ये मूल्यवर्धित भर टाकत आहे. ही एक व्याख्या आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे ई विपणनाद्वारे इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय प्रभावी अशा माध्यमांद्वारे आणि विविध पद्धतीने वस्तू व सेवांचे प्रवर्तन करताना इंटरनेट या माहिती जाळ्याचा उपयोग केला जातो. यानंतर आता ई विपणनाची उपयोगिता आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिली उपयोगिता आहे ती म्हणजे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी उपयुक्त. मित्रांनो, ई विपणनाद्वारे सर्व लहान, मध्यम आणि मोठ्या किंवा कोणत्याही आकाराच्या व्यवसायाला मोठ्या लोकसंख्येशी जोडता येते व यासाठी अत्यंत अल्प खर्च येतो. दुसरं महत्त्व किंवा उपयोगिता आहे ती म्हणजे व्यक्तिगत विपणन. TV किंवा छापील जाहिरातीसारखे व्यक्तिगत विपणन हे या माध्यमामुळे शक्य होते. तिसरं महत्त्व आहे ते म्हणजे जागतिक पोहोच. मित्रांनो, इंटरनेट वेबसाईटच्या माध्यमातून जगातील कोणत्याही व्यक्तीपर्यंत पोहोचता येते आणि त्यामुळे नवीन बाजारपेठा शोधणे व जागतिक स्तरावर स्पर्धा करणे शक्य होते. त्यानंतर चौथं महत्त्व आहे ते म्हणजे कमीत कमी खर्च. योग्य पद्धतीने नियोजन करून व परिणामकारक पद्धतीने लक्ष्य निश्चित करून ई विपणनाद्वारे योग्य ग्राहकांपर्यंत व पारंपरिक विपणनापेक्षा अत्यंत कमी खर्चात पोहोचता येते.
त्यानंतर 24 तास विपणन हा एक पुढचा फायदा आहे किंवा उपयुक्तता आहे. वेबसाईटवर ग्राहक कधीही 24 तास लॉग इन होऊन वस्तू किंवा सेवा पाहू शकतो, माहिती घेऊ शकतो. त्यासाठी कार्यालय चालू असण्याची गरज नाही. ई विपणनाची उपयोगिता अजून पुढच्या मुद्द्यांद्वारे सांगता येईल. खरेदी प्रस्ताव. जर तुमच्या ग्राहकांची माहिती वेबसाईटला जोडलेली असेल तर आणि जेव्हा कोणीही ग्राहक तुमच्या वेबसाईटला जोडला जाईल तेव्हा तुम्ही त्याला शुभेच्छा देऊ शकतात आणि लक्षित प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवू शकता. जितकी जास्त खरेदी ग्राहक करेल तितकी त्याची माहिती विपणनकर्त्यास अद्ययावत करता येईल आणि ग्राहकांच्या गरजेप्रमाणे कार्यक्षमपणे विपणन करता येईल. पुढची उपयुक्तता आहे ती म्हणजे लक्ष्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे. जे ग्राहक तुमची वेबसाईट पाहतात त्यांना व अन्य ग्राहकांनाही तुम्ही वेबसाईट पाहण्यासाठी आकर्षित करू शकतात. त्यांच्या मोबाईलवरही इंटरनेटद्वारे तुम्ही जाहिरात करून लक्ष्य ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यानंतर इतर माध्यमे. ई विपणनाद्वारे संगीत, चित्रे, फोटो, व्हिडिओ, गेम, क्विज यांद्वारे तुम्ही ग्राहकांशी सुसंवाद साधून त्यांच्या आवडीच्या माध्यमाद्वारे त्यांना वस्तू व सेवांकडे आकर्षित करू शकतात. त्यानंतर पुढचं उपयोगिता आहे ती म्हणजे वेबसाईटच्या माध्यमातून सहज संवाद. वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला ग्राहकांशी विशेष वेगळा खर्च न करता सहज संवाद साधता येतो. त्यासाठी संप्रेषणाच्या इतर साधनांचा उपयोग करण्याची गरज राहत नाही. आणि शेवटची उपयोगिता आहे ती म्हणजे प्रतिसादाची सहज मोजदाद. आपल्या वेबसाईटवर किती ग्राहकांनी भेट दिली हे समजू शकते. त्याचप्रमाणे प्रतिसादाचे मोजमापही करता येते. यानंतर आता आपण ई विपणनाचे फायदे बघूया. पहिला फायदा आहे तो म्हणजे वेगाने व तात्काळ उपलब्ध होणारी माहिती. मित्रांनो, ग्राहक, सर्वसामान्य व्यक्ती ई विपणनाचा नेहमी उपयोग करणाऱ्यांना तात्काळ माहिती उपलब्ध होऊ शकते. ही माहिती कोणत्याही वेळेला सहजपणे उपलब्ध होते. पुढचा फायदा आहे तो म्हणजे विपणन खर्चात बचत. ई विपणनासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागत नाही, त्यामुळे खर्चात बचत होते. पुढचा फायदा आहे तो म्हणजे लहान मोठी संघटना असा भेद नाही. एखादी ई विपणन ही व्यवसाय संघटना मोठी आहे की लहान असा भेद करता दोन्ही व्यवसाय संघटना ई विपणनाची सारखीच संधी उपलब्ध करून देते. पुढचा फायदा आहे व्यवसायाच्या विस्तारासाठी मदत. इंटरनेट वेबसाईटच्या माध्यमातून व्यवसायाचे अस्तित्व असणे हे व्यवसायाला विस्ताराची संधी उपलब्ध करून देते. स्थानिक बाजारपेठेकडून राष्ट्रीय बाजारपेठेकडे व तेथून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे विस्तार करणे तसेच व्यवसायाचा अमर्याद विस्तार करणे इत्यादी ई विपणनामुळे शक्य होते. त्यानंतर ई विपणनाचा पुढचा फायदा आहे तो म्हणजे ई विपणनामुळे थेट प्रतिसाद. मित्रांनो, इंटरनेटमुळे ई विपणनात प्रत्येक गोष्टीचा प्रतिसाद मिळवता येतो, तो नोंदविता येतो व त्याचे मोजमापही करता येते. त्यानंतर ई विपणनाचा पुढचा फायदा आहे तो म्हणजे अत्यंत कमी जोखीम. ई विपणनामुळे बाजारपेठेत विपणन व विक्री करताना अत्यंत कमी जोखीम असते. एखादी गोष्ट चुकीची घडल्यास फार मोठे नुकसान होत नाही. यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे ई विपणनाची पद्धत सहज व परिणामकारक. पारंपरिक विपणनाच्या व्यूहरचनेबरोबर याचा मेळ घालता येतो, म्हणजे ही पद्धत सहज व परिणामकारक आहे. आणि शेवटचा फायदा आहे तो म्हणजे एकाच वेळी अनेक बाजारपेठांसाठी उपयुक्त. मित्रांनो, एकाच वेळी विविध बाजारपेठ विभागासाठी किंवा विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक विपणन व्यूहरचना वापरता येतात. यानंतर आता ई विपणनाच्या मर्यादा बघूया. यामध्ये पहिली मर्यादा आहे ती म्हणजे इंटरनेट कनेक्शनला पुरेसा वेग नसेल तर ई विपणनात समस्या निर्माण होऊ शकतात. एखाद्या कंपनीने अत्यंत गुंतागुंतीची किंवा मोठी वेबसाईट निर्माण केली तर वापरकर्त्यांना ती वेबसाईट चेक करणे किंवा डाउनलोड करणे किंवा यासाठी खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे वापरकर्ता निराश होऊ शकतो. पुढचा तोटा आहे तो म्हणजे ई विपणनात वस्तू व सेवा संकेतस्थळावर फक्त पाहता येतात, त्यांना प्रत्यक्ष स्पर्श करता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात वस्तू न आवडल्यास ती वस्तू देऊन पैसे परत करण्याची हमी देण्याची इथे प्रथाही ई विपणनात सुरू
झाली. असे असले तरी ई विपणन विलक्षण लोकप्रिय झाले आहे. तिसरा मर्यादा किंवा तोटा आहे तो म्हणजे काही लोकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे भरता येत नाही. त्यांचा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे देण्यावर विश्वास नसतो, त्यामुळे ते ई विपणनाकडे अजिबात वळत नाही, म्हणजे लोकांना ई पेमेंट करण्यामध्ये अडचणी येतात. त्यानंतर पुढची मर्यादा आहे ती म्हणजे सर्वात महत्त्वाची आहे, लोकांचा या माध्यमावर विश्वास नाही, कारण मधूनच फसव्या जाहिराती पडद्यावर येतात व अनेक ग्राहक त्याला बळी पडून फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगल्या दर्जेदार व प्रामाणिक कंपन्यांच्या प्रतिष्ठेचाही ऱ्हास होतो. पुढची मर्यादा आहे प्रत्यक्ष वस्तू मिळाल्यावर पैसे देण्याची ई विपणनाची पद्धत ही सर्वात मोठी मर्यादा आहे, कारण अनेक व्यक्ती आपली ओळख व पत्ता खोटे सांगून वस्तू खरेदी करण्याचा आदेश देतात व प्रत्यक्षात वस्तू डिलिव्हरी घेत नाही. कंपनीचा त्यासाठी खर्च मात्र होत असतो. आणि शेवटची मर्यादा आहे, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी किंवा इंटरनेट नाही तेथे ई विपणनाचा उपयोग होत नाही. यानंतर आता आपण ई विपणनासमोरील आव्हाने बघूया. मित्रांनो, पहिलं आव्हान आहे ई विपणनासमोरील ते म्हणजे की ई विपणनाचा पारंपरिक विपणनाबरोबर समन्वय घालणे. आज या दोन्ही प्रकारचे विपणन स्वतंत्रपणे केले जाते, यात परस्परांमध्ये आवश्यक असलेला समन्वय होत नाही, त्यामुळे ई विपणनाची परिणामकारकता पाहिजे त्या वेगाने वाढत नाही. दुसरं आव्हान आहे ते म्हणजे सुरक्षितता व गोपनीयता. मित्रांनो, बहुतांश लोक ई विपणन करणाऱ्या कंपन्यांवर पूर्णपणे विश्वास ठेवत नाही, त्यामुळे स्वतःची माहिती देताना अत्यंत संकुचित असतात. ही भीती अनेक वेळा खरी ठरली आहे, कारण काही कंपन्या या फसवे व्यवहार करणाऱ्या व्यक्ती व कंपन्यांना वैयक्तिक माहिती दिल्यामुळे अनेकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे ई विपणन करणाऱ्या कंपन्यांना याबाबतचे योग्य धोरण आखणे आणि पूर्ण सुरक्षित अशी सुरक्षेची उपाययोजना करणे अपरिहार्य झाले आहे. त्यासाठी विशेषतः असे साधन आहे की ऑनलाईन कंपन्यांनी त्यात गुंतवणूक करणे अपरिहार्य झाले आहे. इनक्रिप्शन यंत्रणेद्वारे ऑनलाईन कंपन्यांनी त्यात गुंतवणूक करणे अपरिहार्य झाले आहे. तिसरं आव्हान आहे ते म्हणजे नाविन्यपूर्व जाहिरातींचे सातत्य. मित्रांनो, सुरुवातीला ई विपणनाच्या माध्यमातून वस्तूचे विपणन करणे हे मोठे आव्हान आहे, कारण लोक इंटरनेट चालू असताना जाहिराती आल्या की लगेच त्या बंद करतात. त्यांना त्यांच्या कामात तो व्यत्यय वाटतो, म्हणून अशा जाहिराती करताना सातत्याने नाविन्यता आणली पाहिजे की ज्यामुळे लोकांना जाहिरात पाहावी व वाचावी असे वाटेल. जाहिरात पाहणाऱ्या व्यक्तीला खिळवून ठेवणारी असली पाहिजे. यानंतर ई विपणनासमोरील पुढचं आव्हान आहे ते म्हणजे माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञांची मदत. मित्रांनो, ई विपणन प्रभावी करण्यासाठी त्यामध्ये तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींची मदत घेणे आवश्यक ठरते. पुढचं आहे आव्हान ते म्हणजे विश्वासाचा अभाव. फसव्या वेबसाईट किंवा इंटरनेटवरील जाहिराती, फसवी ओळख देणे, तांत्रिक अडचणी यामुळे ई विपणनावर लोक विश्वास ठेवत नाही. त्यामुळे एकतर ग्राहक समस्येचा एक भाग बनतात किंवा समस्येचा उत्तराचा एक भाग बनतात. त्यानंतर पुढचं आव्हान आहे ते म्हणजे कोणीच सर्वज्ञ होऊ शकत नाही. मित्रांनो, ई विपणनाचे सर्व आयाम कोणीच समजून घेऊ शकत नाही. खरे सांगायचे तर माहिती करून घ्यावे असे खूप काही असते आणि तरीही आपण माहिती करून घेतो. ती अत्यंत वेगाने बदलत असते. त्यामुळे ई विपणनाच्या एखाद्या आयामापुरतेच आपण तज्ज्ञ होऊ शकतो. त्यानंतर नैतिक व्यवहार हे पुढचं आव्हान आहे. इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर अनैतिक व्यवहार चालतो. त्याचा गैरवापर करणारे सातत्याने तेथे असतातच. त्यामुळे आपले व्यवहार व्यावसायिकाने अत्यंत प्रामाणिकपणे व पारदर्शी ठेवले पाहिजेत. ग्राहकांना ते फसविले जाऊ नये, जाळ्यात अडकू नये यासाठी त्यांना सातत्याने शिक्षण देऊन प्रबोधन केले पाहिजे. आता आपण सामाजिक प्रसार माध्यमे ही संकल्पना समजून घेऊया. यालाच आपण सोशल नेटवर्किंग असंही म्हणतो. मित्रांनो, सामाजिक प्रसार माध्यमामध्ये विपणन क्षेत्रात इंटरनेट युगात आता सामाजिक प्रसार माध्यमाचा वापर वाढलेला दिसून येतो. हे एक प्रकारचे ई विपणनच आहे, परंतु आजच्या सामाजिक प्रसार माध्यमांनी सर्व क्षेत्रात प्रवेश केल्याने
विपणनाचा उपयोग व्यवसाय संस्थांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा माध्यमांची लोकप्रियता झपाट्याने वाढलेली दिसून येते. त्यातच भारतात इंटरनेट वापरणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमातर्फे विपणन होताना दिसून येते. याचा अर्थ असा आहे की सामाजिक माध्यमातर्फे विपणन यामध्ये सामाजिक प्रसार माध्यमे, संकेतस्थळ, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यामार्फत वस्तू व सेवांचे विपणन होते. यामध्ये सामाजिक प्रसार माध्यमे विशिष्ट ग्राहक वर्गाची माहिती एकत्र करतात, गरज पडल्यास त्याचे विश्लेषण करतात व या माहितीच्या आधारे विपणन प्रक्रिया पार पाडतात. भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल अथवा इंटरनेटवर येणारे संदेश बऱ्याच वेळा या प्रकारच्या विपणन व्यवस्थेवरून येताना दिसून येतात. यासाठी संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर स्वतंत्र तयार करता येते. यामुळे अपेक्षित ग्राहक अथवा ग्राहक वर्ग व्यवसाय संस्थेशी थेट संपर्क करू शकतो. या प्रकारच्या विपणन व्यवस्थेमुळे मोठ्या भौगोलिक क्षेत्रात वेगाने वस्तू अथवा सेवांचे विपणन होऊ शकते. भ्रमणध्वनी अथवा मोबाईल, फेसबुक, ब्लॉग, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब या प्रकारच्या माध्यमांचा प्रभावी व आकर्षक वापर होताना दिसून येतो. यानंतर आता आपण सामाजिक प्रसार माध्यम विपणन व्यवस्थेवरील आव्हान बघणार आहोत. मध्ये पहिलं आव्हान आहे ते म्हणजे ध्वनी प्रदूषणाचे आव्हान. मित्रांनो, आजच्या इंटरनेट युगात ई विपणनाद्वारे तसेच सामाजिक प्रसार माध्यमांद्वारे जनतेशी सतत विविध प्रकारचा संवाद साधला जातो. विविध माहिती नेहमीच प्राप्त होत असल्याने ध्वनी प्रदूषण वाढत आहे. आवाजाचा गोंगाट याचा मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषणात सहभाग होत आहे. यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे ध्वनी प्रदूषण टाळण्याचे एक आव्हान सामाजिक माध्यमांपुढे आहे. पुढचं आव्हान आहे ती म्हणजे सांकेतिक स्थळ व हॅकिंग. मित्रांनो, बऱ्याच वेळा इंटरनेट व आधुनिक संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून संकेतस्थळ हॅक करणे म्हणजे वेबसाईट हॅक करणे अथवा त्याच्यावर एक प्रकारचा हल्ला करणे, त्यावरील माहितीमध्ये फेरफार करणे किंवा मजकूर बदलून टाकणे असे प्रकार केले जातात. याचा उद्देश सरळ त्या उद्योग संस्थेच्या विपणन कार्यात अडथळा निर्माण करणे हा होतो. बऱ्याच वेळा उत्पादित वस्तूच्या रंग व आकारात बदल घडवून आणता येतो. संगणक व इंटरनेट वापरणाऱ्या तज्ज्ञांकडून हे काम जाणून बुजून करून घेतले जाते. यामुळे विपणन प्रक्रियेत बाधा येते. बऱ्याच वेळा काही कालावधीसाठी उद्योग संस्थेच्या नावलौकिकास बाधा येऊ शकते. अशा प्रकारच्या हॅकिंग विरुद्ध उपाययोजनेचे एक महत्त्वाचे आव्हान सामाजिक प्रसार माध्यमांपुढे आहे. पुढचं आव्हान आहे ते म्हणजे सर्व जनतेसमोर प्रसार माध्यमे पोहोचविणे. मित्रांनो, आज जरी इंटरनेटचा वापर वाढला असला तरी सर्वच जण सामाजिक माध्यमातर्फे वस्तू अथवा सेवांची माहिती घेतली असे नाही. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सॲप ही माध्यमे सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यामध्ये समाविष्ट न झालेला ग्राहक वर्ग विपणन प्रक्रियेपासून दूर राहू शकतो. पुढचं आव्हान आहे ते म्हणजे दर्जा राखणे. आधुनिक युगात सामाजिक माध्यमाचा प्रसार वाढत आहे. विपणनातील सहभाग मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. परंतु सर्व माध्यमांपुढे उत्तम दर्जा राखणे एक आव्हानच ठरले आहे. नवीन तंत्रज्ञान येताना दिसून येते, त्याचा वापर स्पर्धात्मक पातळीवर होताना दिसून येतो. अशावेळी सांकेतिक स्थळ असो किंवा इंटरनेट माध्यमे असो, त्याचा दर्जा टिकवणे व वाढविणे हे एक आव्हानच सामाजिक प्रसार माध्यमांसमोर आजकाल येत आहे. त्यानंतर सामाजिक प्रसार माध्यम विपणन व्यवस्थेसमोरील पुढचं आव्हान आहे ते म्हणजे लोकांची मते जाणून घेणे. मित्रांनो, लोकांची ग्राहक वर्गाची मते जाणून घेणे विपणनातील महत्त्वाचे कार्य आहे. बऱ्याच वेळा ग्राहकांनी दिलेल्या अभिप्रायावर, प्रतिसादावर पुढील दिशा ठरविता येते. त्यामुळे उत्पादनात सकारात्मक बदल करता येतो. परंतु सामाजिक प्रसार माध्यमांतर्फे केल्या जाणाऱ्या विपणन व्यवस्थेत ग्राहक प्रतिसाद देईलच याची खात्री नाही. तसेच अपेक्षित ग्राहक वर्ग आपली मते नोंदवतीलच असे सांगता येत नाही. पुढचं आव्हान आहे ते म्हणजे माध्यमाचा मूळ गाभा राखणे. बऱ्याच वेळा स्पर्धात्मक वातावरणात आणि वाढत्या व आक्रमक स्वरूपातील वापरामुळे बरीचशी प्रसार माध्यमे आपल्यामुळे हेतू विसरून इतर कामे करताना दिसतात. विपणन सेवांबरोबर इतर संदेशवहनासाठी त्याचा वापर होऊ शकतो. प्रसार माध्यमे मूळ गाभा विसरताना दिसून येतो. पुढचं आव्हान आहे माध्यमाची सातत्यता राखणे. मित्रांनो, बऱ्याच वेळा स्पर्धात्मक
मूळ माहितीची सत्यता हे एक प्रमुख आव्हान सामाजिक प्रसारमाध्यमापुढे आहे. आजकाल ग्राहक वर्ग पूर्वी झालेल्या फसवणुकीच्या उदाहरणामुळे सामाजिक माध्यमावर विश्वास ठेवण्यास लवकर तयार होताना दिसून येत नाही. आणि शेवटचं आव्हान आहे ते म्हणजे सामाजिक भान. या प्रसारमाध्यमापुढे सामाजिक भान राखण्याचे एक मोठे आव्हान आहे. या विपणन व्यवस्थेमुळे ग्राहक सतत संपर्कात राहतो, तसेच अल्पवयीन मुले-मुली याचा अतिवापर करताना दिसून येतात. यामुळे दृष्टीदोष, चिडचिडा स्वभाव, मनशांती ढळणे, व्यसनाधीनता वाढणे असे प्रकार होताना दिसून येतात. यानंतर आता आपण अशा पद्धतीने सामाजिक प्रसारमाध्यमे आजकाल अतिशय लोकप्रिय झालेली आहेत. मनुष्यबळाचे प्रमाण ऐकून लोकसंख्येत जास्त प्रमाणात असल्याने याचा वापरसुद्धा वाढत आहे, परंतु याचा योग्य वापर व्हावा ही अपेक्षा या आव्हानांना समोरील आहे. त्यानंतर आता सामाजिक प्रसारमाध्यमे विपणन व्यवस्थेवरील संधी. यामध्ये एकूण 7 संधी आहेत. मित्रांनो, पहिली संधी आहे ती म्हणजे विपणन प्रक्रियेच्या खर्चात बचत. सामाजिक प्रसारमाध्यमांमुळे विपणन अत्यंत कमी खर्चात होते, तसेच मोठा भौगोलिक प्रांत त्यात समाविष्ट करता येतो. या संधीमुळे विपणन प्रक्रियेच्या खर्चात बचत होते. पारंपरिक विपणन पद्धतीमुळे विपणनाचा खर्च अधिक होतो. सामाजिक प्रसारमाध्यमामुळे विपणन खर्चात बचत करण्याची संधी उद्योग समूहांना प्राप्त झाली आहे. पुढचा संधी आहे ती म्हणजे संज्ञापन, वेळेत व खर्चात बचत. सामाजिक प्रसारमाध्यमामुळे विपणन संज्ञापनातील वेळेत व खर्चात बचत होण्याची संधी प्राप्त झाली आहे. विपणन संदेश आकर्षक भाषेत व प्रसंगी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून अतिशय प्रभावीपणे बाजारात पोहोचविला जातो. यामुळे व्यवसाय वृद्धी होऊ शकते. पुढची संधी आहे सेवा खर्चात बचत. या सामाजिक प्रसारमाध्यमामुळे विविध सेवा देणाऱ्या खर्चात बचत होण्याची संधी आहे. पत्रव्यवहार, संदेशवहन, माहितीची देवाणघेवाण, तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी लागणारे प्रशिक्षण या सर्वच सेवांच्या खर्चात बचत होऊ शकते. यामुळे उत्पादनाचा एकूण खर्च कमी होऊन जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करता येतो. पुढची संधी आहे ती म्हणजे थेट ग्राहकांशी संवाद. मित्रांनो, सामाजिक प्रसारमाध्यमामुळे ग्राहकांशी थेट संवाद साधता येतो, तसेच ही सुविधा कायमस्वरूपी म्हणजेच आठवड्यातील 24 तास उपलब्ध होऊ शकते. ग्राहकांना माहिती देणे, संदेश देणे, संदेश ऐकविणे, चित्ररूप संदेश पाठविणे हे सोपे झाले आहे. ग्राहकांशी थेट संवाद साधल्यामुळे ग्राहक वर्गाचे समाधान होते, तसेच ग्राहक वर्ग कायमस्वरूपी टिकवून ठेवता येतो. पुढची संधी आहे ती म्हणजे नवीन वस्तू किंवा सेवांची विक्री. सामाजिक प्रसारमाध्यमामुळे नवीन वस्तू अथवा सेवा बाजारात प्रभावी पद्धती आणता येते. याचा संदेश वेळेत व थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविता येतो. नवीन उत्पादनाची बाजारातील लोकप्रियता लवकर मिळविता येते. या संधीमुळे व्यापार व्यवसाय वृद्धीत वाढ होते. आणि शेवटची पुढची संधी आहे ती म्हणजे व्यक्तिगत संवाद. सामाजिक प्रसारमाध्यमामुळे साधला जाणारा संवाद हा व्यक्तिगत असतो. संदेश मिळणाऱ्या बाबतीत व्यक्तिगत वाटावा इतका प्रभावी असतो. यामुळे ग्राहक वर्ग वाढवता येतो व टिकवून ठेवता येतो. आणि शेवटची संधी आहे ती म्हणजे व्यापार चिन्ह अर्थात ब्रँडविषयी जनजागृती. मित्रांनो, सामाजिक प्रसारमाध्यमामुळे वस्तू अथवा सेवेचा ब्रँड अर्थात व्यापार चिन्ह हे सतत ग्राहकांसमोर, जनतेसमोर ठेवता येते. या संधीमुळे उत्पादन अथवा सेवांची विक्री वाढते. अशा पद्धतीने ह्या प्रकरणात आपण ई विपणन, हरित विपणन, डिजिटल विपणन, तसेच कोनडा विपणन, त्याच पद्धतीने सामाजिक प्रसारमाध्यमे ह्या सर्व संकल्पनांचा सविस्तर अभ्यास केला. हे प्रकरण इथेच संपते. धन्यवाद.